500 आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद झालेल्या आहेत। मात्र आता या नोटांचं पुढे काय होतंय हा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जुन्या नोटांपैकी बऱ्याचशा नोटांचा उपयोग हा हार्डबोर्ड बनवण्यासाठी केला जातोय। केरळातील रिझर्व्ह बँकेच्या शाखेने द वेस्टर्न इंडिया प्लायवूड या कंपनीला या जुन्या नोटा रिसायकल करण्यासाठी दिलेल्या आहेत। भारती सहस्त्रबुद्धे आता आपल्याबरोबर आहे। भारती, या जुन्या नोटांचं काय होणार हा अत्यंत सामान्य प्रश्न प्रत्येकाला पडलेला होता। काय नेमकं होतंय या जुन्या नोटांचं? प्राजक्ता, अगदी बरोबर आहे। प्रत्येकासमोर हा प्रश्न की आता करतील काय या नोटांचं, आणि साधारणपणे आपल्याला उत्तर मिळत होते की त्या नोटा जाळल्या जातील किंवा पुरून टाकल्या जातील। मात्र रिझर्व्ह बँकेच्या त्रिवेंद्रम शाखेने, केरळ शाखेने मात्र एक वेगळा प्रयोग करून बघितलेला आहे। तिथली जी हार्डबोर्ड बनवणारी कंपनी आहे, एक वेस्टर्न इंडिया लिमिटेड प्रायव्हेट कंपनी, त्या कंपनीला तिथली रिझर्व्ह बँक सध्या आठवड्याला 40 टन नोटा पुरवते आहे। 1 टन नोटांची किंमत सध्या 250 रुपये इतकी लावली गेलेली आहे, आणि त्या कंपनीमध्ये या नोटांचा लगदा करून त्यांची जी प्लायवूड बनवण्याची, हार्डबोर्ड बनवण्याची प्रक्रिया आहे त्यात तो लगदा वापरला जातोय। या नोटांचा कागद वेगळा असल्यामुळे त्यांना थोडा त्रास होतोय असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र तरीही लगद्यामध्ये वापरून सध्या तिथल्या नोटांचा उपयोग हार्डबोर्ड बनवण्यासाठी केलाय। त्यामुळे अत्यंत एक वेगळा उपयोग आपण सध्या चलनात नसलेल्या नोटांचा केलेला दिसतोय, आणि मोठ्या प्रमाणात या नोटा आता जमा होतात आहे। तर अशा वेगळ्या पद्धतीने आणखीनही उपयोग होताना दिसू शकेल। प्राजक्ता, भारती, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।